विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं इंजिनिअरिंगचं पहिलं सेमेस्टर आणि त्यातला पहिला आठवडा. त्यातही हजारो अशी मुलं आहेत, की जे पहिल्यांदाच हॉस्टेलमध्ये राहिलेली आहेत. मग घरची आठवण येते. खूप आठवण येते. एवढी आठवण येते, की मुलं आजारी पडतात. दरवर्षीचा आमचा अनुभव आहे. अरे मुलं काय, आम्हाला सुद्धा म्हणजे ॲज अ पॅरेंट्स म्हणूया आपण, जेव्हा मुलाला आम्ही बाहेर पाठवतो, तेव्हा आम्हाला पण खूप काळजी वाटते. मुद्दा असा आहे, पण हे थोड्या दिवसासाठीच. मेन काय आहे सांगतो, लक्ष द्या. आता जेव्हा तुम्ही हॉस्टेलला ॲडमिशन घेतलंय, हॉस्टेलमध्ये राहताय, मुलांना काळजी पडलेली असते. असतात काही मुलं, की 4 वर्षानंतर प्लेसमेंट होईल का? अरे कॉलेज सुरू झालंय, त्याची काळजी करू नका. तुमचं छान प्लेसमेंट होणार आहे. अजून महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचंय, अतिशय महत्त्वाचा विषय. तुम्हाला तुमचे असे सीनियर भेटतील. जास्त करून कोणत्या मुलांना, की ज्यांनी मेकॅनिकल ब्रांच घेतलेली आहे, की ज्यांनी सिव्हिल ब्रांच घेतलेली आहे. या मुलांना असं सांगितलं जाऊ शकतं, की चूक झाली तुमच्याकडून. सिव्हिलला प्लेसमेंट 0 आहेत. बघ ब्रांच चेंज करायला तुला जमतंय का? नाहीतर हे सिव्हिल घेऊन तू चूक केलेली आहेस. मी हे अनुभवातून सांगतोय, लक्षात घ्या. जेव्हा माझ्या मुलाला फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला आम्ही सिव्हिल ब्रांच घेतली ना, तेव्हा माझ्या बऱ्याचशा मित्रांना शॉक बसला होता, धक्का. काय हे कसं काय? सिव्हिल कसं काय? त्यातल्या काही लोकांनी तर सल्ला असा देऊन टाकला होता, की परत रिपीट करायला लाव त्याला, पण सीएसच घेऊ दे, कारण सीएसलाच स्कोप आहे. आलं का लक्षात? दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी माझ्या एक टॉपर होता माझा, तो व्ही-डबल-आय-टीमध्ये सिव्हिलच्या फायनल इयरला होता. मी या अनुभवातून त्याला कॉल लावला, तेव्हा त्यानं सांगितलं मला, की "सर अजून पण मी 4th इयरमध्ये आहे, फायनल इयरमध्ये आहे, पण अजून पण ना ते एक बरेचसे जे लोकं असतात ते विचारतात, सिव्हिल का घेतलं? सीएस का घेतलं नाही?" मला या व्हिडिओमध्ये सांगताना अतिशय आनंद होतोय. जो माझा स्टुडंट जो व्ही-डबल-आय-टीमध्ये होता की नाही, त्याला 8,00,000चं पॅकेज मिळालंय. किती लाखाचं? 8,00,000चं सिव्हिलमधून. आणि त्यानं मला काय सांगितलं, की व्ही-डबल-आय-टी सारख्या कॉलेजमध्ये जे आता मर्ज झालंय, की 4 वर्षात त्यानं बाकीचे कोडिंगचे कोर्सेस पण सगळे क्लिअर केले होते. म्हणजे तो एक बेस्ट सिव्हिल इंजिनिअर आहे, पण त्याचबरोबर त्याला कोडिंग पण जमतंय. म्हणजे ऑब्व्हियसली प्लेसमेंट होणारच ना, आणि झालं सुद्धा. म्हणजे काय होतं, मी माझा पहिला दिवस तुम्हाला कॉलेजमधला सांगतो. मी कॉलेजमध्ये आलो. ओके. सीनियर्स भेटले. डायलॉग असा होता, "कशाला इंजिनिअरिंगला घेतलंय? आमचीच अवस्था वाईट आहे. आम्हाला जॉब नाहीये. तर 4 वर्षांनी किती वाईट परिस्थिती असणार आहे." अशी डिमोटिव्हेट करणारी मुलं जर भेटली तुम्हाला, तर दुर्लक्ष करा प्लीज. काहीही म्हणून सांगतो, रिसेशन असू दे, काहीही असू दे, तुमच्याकडे जर स्किल असेल, ते तुम्ही डेव्हलप केलं, तर तुमची प्लेसमेंट होणार, हे लक्षात घ्या. तर होतं काय बघा, हे एक झालं. आता मेन इम्पोर्टंट काय आहे मी तुम्हाला सांगतो, की अभ्यासाला सुरुवात करायची. अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर मी तुम्हाला सांगतो, की YouTubeवर आलसी इंजिनिअर नावाचं एक मला चॅनल कालच सापडलं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर फाडू इंजिनिअर, टिकलेस अकॅडमी, आणि या सगळ्यांपेक्षा बेस्ट मला एक चॅनल सापडलं. ते आहे भगवान सर विश्वकर्मा. ही व्यक्तीच वेगळी आहे. भगवान सर विश्वकर्मा. चॅनलचं नाव तसं आहे, लक्षात घ्या. सर्च करा. जबरदस्त कंटेंट भेटेल तुम्हाला. आणि जरा सर्च करत गेला, तर तुम्हाला मग कुठलाही सब्जेक्ट असू दे फर्स्ट सेमचा, त्याचे बेस्ट चॅनल मिळतील. मी तुम्हाला सांगू का, की ॲक्चुअली बरं का, YouTubeवर कंटेंट आहे, पण शोधावा लागतोय. चांगलं चॅनल भरपूर आहेत, पण आपल्याला सापडत नाहीयेत. रिअॅलिटीमध्ये असं होतंय बरं का. आता होतंय काय, मी तुम्हाला सांगितलं, की ते आजारपणा आणि हो, थांबा. मेस. मेसचं जेवण पहिले 2 दिवस भारी वाटतं बरं का, लक्षात घ्या. 2 दिवस खरोखर भारी वाटतं. पण नंतर ना त्याचा कंटाळा यायला लागतो. मग तेव्हा पहिल्यांदा कुणाची आठवण येते? आई. आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते, लक्षात घ्या. मग हा पहिला आठवडा तुम्हाला वेगळे-वेगळे अनुभव देणार आहे. यात तुमचे नवीन-नवीन मित्र तुमचे मिळणार आहेत, लक्षात घ्या तुम्हाला. तुम्ही एक वेगळंच लाईफ तुम्ही जगणार आहे इथून पुढे 4 वर्ष, आणि ते सगळ्यात वेगळं लाईफ असणार आहे. म्हणजे गोल्डन डेज असणार आहे तुमच्या आयुष्यातले. यात तुम्हाला स्ट्रगल करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, प्लेसमेंटसाठी धडपायचे आहे शेवटी म्हणूया आपण. पण हे दिवस तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीयेत. आणखीन एक महत्त्वाचं सांगतो. मी माझी चूक सांगतोय. फर्स्ट सेमिस्टरला माझी जवळ-जवळ लॉबीमध्ये असणाऱ्या सगळ्याच मुलांशी वाद झाले होते, भांडणं. आणि घरातनं लाडावून ठेवलं होतं मला.
बाहेर नाही चालत तसं लक्षात घ्या. पण मी माझी चूक स्वीकारली लक्षात घ्या. पुढच्या 3.5 वर्षात ना माझी कुणावरही भांडणं झाली नाहीत. सगळ्यांशी मी ॲडजस्ट करून घेतलं होतं. तुम्हाला पण तेच करायचंय. तुम्हाला ना आता थोडक्यात का नाही एक वेगळंच लाईफ जगायचंय. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. आणि हो, आता तुम्ही हॉस्टेलमध्ये राहणार आहे. आता ठीक आहे, तुम्ही जर पीजी रूममध्ये राहत असाल, तर ओके तुम्हाला ते फ्री वाय-फाय, वॉशिंग मशीन किंवा बऱ्याचशा गोष्टी मिळतील. पण हॉस्टेलमध्ये टॉयलेट, बाथरूम सुद्धा कॉमन असतात लक्षात घ्या. ओके, मग वेळेत पहाटे उठायचं म्हणजे काहीच कॉम्पिटिशन नसते. नाही, तर गडबडच गडबड असते. आणि हो, घाबरून जाऊ नका बरं का. मी तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या दिवशीच असं वाटतं आपल्याला, की चूक झाली आपली. चुकीचं कॉलेज मिळालं. हे नाहीये चांगलं कॉलेज. इथं फॅकल्टी चांगले नाहीयेत. इथं सीनियर सांगतात, की प्लेसमेंट होतच नाहीये. मग मी अशा कॉलेजमध्ये शिकण्यापेक्षा ड्रॉप घेऊ का? नको. नको कारण ड्रॉप घेऊन तुम्हाला आणखीन समजा ठीक आहे, आता तुम्हाला कमी पर्सेंटाइल आहे. तुम्ही कॉलेज कॉम्प्रोमाईज केलंय. तुम्हाला आता 98 पर्सेंटाइल मिळाले. तुम्हाला ठीक-ठाक कॉलेज मिळालं. पण तिथे सुद्धा तुम्हाला अशीच अवस्था दिसणार आहे. मी तुम्हाला सांगू का? कॉलेजेस ना इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करतात. करोडो रुपये खर्च करतात. ओके. तुम्ही बघा कॉलेजची एंट्रन्स, ते गार्डन, ते प्रिन्सिपलचं ऑफिस, ती बिल्डिंग, लायब्ररी, जिम भरपूर 100-100 एकरचे काय म्हणूया आपण त्यांचे कॅम्पस आहेत. म्हणजे एवढे 100 एकर जागा एका कॉलेजची मिनिमम अशा असतेच म्हणूया आपण. त्यामुळेच हे इंजिनिअरिंग कॉलेज शहराच्या बाहेर असतात. पण इन्फ्रावर करोडो रुपये खर्च करतात. पण ही कॉलेज फॅकल्टीवर ना कमीत कमी पैसे खर्च करण्याचा प्रयत्न करतात. माझं हे वाक्य तुम्हाला पटलं असेल तर व्हिडिओला लाइक नक्की करा आणि कमेंट पण करा, की तुम्हाला हे पटलंय की नाही. म्हणजे कळालं का तुम्हाला? बेस्ट फॅकल्टी असेल तर जास्त पेमेंट द्यावं लागणार. ऑब्व्हियस आहे ते. बरोबर आहे ना सांगा? पण कॉलेज काय करतंय? आत्ताच पास आउट झालेली मुलं म्हणजे जस्ट बी पास आउट झालेला मुलगा तुम्हाला शिकवायला येतोय. का? तो कमी पैशात काम करायला तयार होतोय. 10,000 15,000 जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅकल्टी आणायचं म्हटलं तर त्याला 2,00,000 3,00,000 द्यावे लागतील. तर 3,00,000त अख्खा कॉलेजचा फॅकल्टी येतील ना, असं त्यांना वाटतं. इथं चुकतं इथंच. 2 गोष्टी करा ना फक्त. आता बघा मी तुम्हाला सांगतो, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स होत नाहीयेत. नाहीत होत. मुलांना नकोय ते कॉलेजेस. मग मुलांना काय पाहिजे? 2 गोष्टी पाहिजेत. फॅकल्टी चांगल्या द्या. ओके. प्लेसमेंटसाठी प्रयत्न करा. तशा मुलांना लागणाऱ्या गोष्टी खूप आहेत. लॅब परफेक्ट असू देत तुमच्या. ऑब्व्हियसली लॅब असेल तर तुमची प्लेसमेंट होणार आहेत ना. म्हणजे तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळे पाहिजेत ना. मुद्दा काय, या गोष्टी जर या कॉलेजेसच्या लक्षात आल्या, की 2 गोष्टी फॅकल्टी आणि प्लेसमेंटसाठी प्रयत्न केले, का नाही कॉलेजचे ॲडमिशन्स फुल होणार, आहे की नाही? तेव्हा काय होतंय बघा, की मुलं थोडीशी ना नाराज होतात पहिल्या आठवड्यात. डोक्यातून काढून टाकायचं. आता कॉलेज मिळालंय, ते स्वीकारायचं. स्वतःचा बायोडाटा स्ट्रॉंग बनवायचा. ओके. तुमचं मेकॅनिकल असू दे, सिव्हिल असू दे. कोडिंगचे कोर्सेस जेव्हा पॉसिबल असेल फर्स्ट इयर, सेकंड इयर करायचे. अगदी पहिल्या वर्षापासून गेटची प्रिपरेशन स्टार्ट करायची. थर्ड इयरला असताना द्या. मी तुम्हाला सांगताना आता मला अतिशय आनंद होतोय, की कालच माझा एक जुना स्टुडंट पेढे घेऊन आला होता आणि त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली ह्या न्यूज सतत आता मला मिळतायत, की माझी पहिली जी कोविडची बॅच आहे ती बाहेर पडली आहे. आता प्लेसमेंट्स होतायत. सिव्हिल आणि मेकॅनिकल त्यातल्या सिव्हिलला गव्हर्नमेंट जॉब मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ते पी-डब्ल्यू-डी असेल, नाहीतर भरपूर त्यांचे डिपार्टमेंट आहेत. झेड-पी असेल, पंचायत समिती असेल, या जागा खूप आहेत. मग सुरुवातीपासून प्रयत्न करा. तुमचं टार्गेट फिक्स ठेवा ना. तुम्हाला काय करायचं ते ठरवा. आणि क्लिअरली बरं का, हे प्लेसमेंटच मिळालं, की लाईफ सेट झालं हे डोक्यातून काढून टाका. बरं, मग हा पहिला आठवडा चॅलेंजिंग असणार आहे. ते चॅलेंज स्वीकारा. एक नवीन लाईफ मगाशी बोललो, गोल्डन डेज अतिशय बेस्ट तुमच्या आयुष्यात हे दिवस असणार आहेत. मग हे जगायच्यात आनंदानं. ऑल द बेस्ट.